अरे विनू, टेबल थोडं डावीकडे सरकव. अरे सिद्ध, मी जर इथे राहणार असेल तर आपल्याकडे होम नेटवर्क असलं पाहिजे आणि तेही वायफायवर. अरे तिरी, हे लोक जे होम नेटवर्क बोलतायत ते नक्की काय? मला वाटलेलंच तू हा प्रश्न विचारणार. तुला लॅन आठवतंय? हो, लोकल एरिया नेटवर्क, ज्यामुळे कॉम्प्युटर आणि इतर उपकरणं जोडली जातात आणि ज्यामुळे डेटाची देवाणघेवाण करता येते. अगदी बरोबर मिरी. आता जर हेच लॅन घरात वापरलं, तेही सोपी रचना करून, तर त्याला होम नेटवर्क असं म्हणतात, जे आता ही दोघे बसवतील. म्हणजे लॅन जेव्हा घरात वापरलं जातं त्याला होम नेटवर्क असं म्हणतात. हो. आता हे ठीक दिसतंय. चल जाऊन आता वायफाय राउटर जोडण्यासाठी घेऊन येऊ. वायफाय? बरं ठीक आहे. तसंही तू ते विकत घेतलंच आहेस. मग हे वायफाय प्रकरण नक्की काय, ज्याच्याबद्दल विनू बोलत होता? मिरी, तुला माहितीच आहे की लॅन हे साधारणपणे वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्स आणि वायर्सनी जोडलेले असते. हो तर, मी कित्येकदा अडकून पडलोय त्याच्यात. खूप छान मिरी. वायफाय किंवा वायरलेस लॅन एका ॲक्सेस पॉइंटचा वापर करतात. ॲक्सेस पॉइंट हे एक असं उपकरण आहे जो कॉम्प्युटर आणि इतर डिव्हाइसेसमध्ये रेडिओ लहरींचा वापर करून डेटाची देवाणघेवाण करतो. पण तिरी, हे उपकरण वायफाय सिग्नल्सची ने-आण कशी काय करू शकतात? त्यासाठी मिरी, कॉम्प्युटरमध्ये एक छोटा ॲडॅप्टर किंवा चिप बसवलेली असते, ज्यामुळे वायफाय वापरून डेटाची देवाणघेवाण करता येते. ह्याचा अर्थ तिरी, सर्वच कॉम्प्युटरमध्ये वायफाय वापरू शकतो का? नाही मिरी, ते जरा अवघड आहे. पूर्वीच्या काळी वायफाय नसल्यानं जुन्या कॉम्प्युटर्सना वायफाय कार्ड सुद्धा नव्हते. पण जेव्हापासून वायफाय अस्तित्वात आले, तेव्हापासून वायफाय नवनवीन तंत्रज्ञानात उपलब्ध होऊ लागले. येतंय लक्षात मिरी? हो, आणि जसजसे ते प्रगत होत गेले, त्यांच्या सिग्नल्सच्या कक्षेबरोबरच डेटा देवाणघेवाणाची क्षमता देखील वाढत गेली. हो, आणि जसजसे नवीन प्रमाण आले, जसे ए, बी, जी आणि एन, तसतसे डेटा देवाणघेवाणीची क्षमता देखील 12 मेगाबिट्स पासून 300 मेगाबिट्स पर्यंत वाढत गेली आणि त्याचबरोबर त्यांचं कार्यक्षेत्र देखील वाढलं. वाह! म्हणजे आपण माझ्या वाढदिवसाला टॅबलेट कॉम्प्युटर आणू, तेव्हा मला इथे देखील इंटरनेट वापरता येईल, तेही कुठल्याही वायर शिवाय. हो ना तिरी?